चला आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा एक सोपा असा एक नाश्ता। पहिला बटाट्याचं साल काढून घ्यायचं आणि आपण बटाटे स्लाइस करायचे, वेफरचे जे स्लाइस करतो ना तसे त्याचे स्लाइस करायचे। हे बघा असे स्लाइस करून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये घालायचे। थोडेसे स्लाइस करून झाले की ते लगेच बटाटे काळे पडतात, म्हणून पहिलेच पाण्यामध्ये थोडे थोडे झाले स्लाइस करून की ते पाण्यात घालून घ्यायचे। आणि हे बघा असे 2-3 पाण्यामधून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा स्टार्च तो सगळा निघून जातो आणि बटाटे आपले छान कुरकुरीत तळले जातात। ते हे बघा असेच मी 2-3 वेळा पाण्यातून धुवून ते असे चाळणीमध्ये मी काढून घेतलेत। आणि आता कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आणि तो कॉर्नफ्लोअर एक स्लाइस घेऊन त्याच्यावरती तो कॉर्नफ्लोअर असा लावायचा आहे, जास्त नाही, थोडासा असा घेऊन थोडा असा लावायचा आणि त्याचा असा रोल करायचा। रोल करून त्याला एक अशी काडी लावायची, आपली टूथपिक असते त्याच्याने 4-5 काड्या अशा बारीक बारीक करून घेतल्यात तोडून त्याला, कारण आपल्याला छोटीच काडी लागणार आहे त्याला लावायसाठी। तुम्हाला अख्खी टूथपिक लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता। ते बघा असं कॉर्नफ्लोअर लावायचा आणि असं रोल करायचा। सोप्पा अगदी वेगळा असा नाश्ता आहे हा। संध्याकाळची वेळ झाली की काहीतरी मुलांना लागतंच खायला आणि आपल्याला पण असं वाटतं की काहीतरी चटरपटं असं खावं, म्हणून हा अगदी काय जास्त आहे। बघा मी सगळे रोल हे करून घेतलेले आहेत आणि आता गरम गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचे। त्याच्यामध्ये काही जास्त साहित्य लागत नाही, फक्त आपल्याला एक बटाट्याची गरज आहे आणि कॉर्नफ्लोअरची गरज आहे, बस। हे असे छान पिके बघा असे तळून घ्यायचे। छान कॉर्नफ्लोअर लावल्यामुळे ते छान असे कुरकुरीत होतात। नक्की करून पहा आणि कसे लागतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला नाश्ता कसा वाटला। बघा हे असं छान आता आपले तळून झाले आहेत। बघा रंग छान असा ब्राऊन येईपर्यंत थोडं तळायचं। हे बघा आणि कुरकुरीत लागतात एकदम खायला। हे बघा असे आता हे तळून घेतलेत मी। हे टिश्यू पेपरवर काढायचे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट घालायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला वगैरे पण घालू शकता। असे छान अगदी असे कुरकुरीत मस्त होतात हे स्नॅक्स खायला। नक्की करून पहा आणि नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हा नाश्ता। वेगळा आहे आणि सोप्पा आहे आणि झटपट होण्यासारखा आहे।